राज्यभरात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर खरं तर नगरपालिका प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळते। आता सध्या मी पुण्याच्या भोर नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ती शांततेत पार पडावी यासाठी भोर नगरपालिकेकडून एकूण 10 पथकं जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत आणि त्यापैकी 4 पथकं ही भोर शहरात ज्या ठिकाणी चारी बाजूंनी भोर शहरात रस्ते येतात त्या ठिकाणी स्थिर पथकंही तैनात करण्यात आलेली आहेत। चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि या चेकपोस्टद्वारे या स्थिर पथकांकडून येणाऱ्या वाहनांची जी आहे ती तपासणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर जे मतदारांना विविध पक्षांकडून आर्थिक प्रलोभनं दाखवण्यात येतात ते प्रलोभनांना चे प्रकार टाळण्यासाठी अशा प्रकारे ठिकठिकाणी चेकपोस्टवर जी स्थिर पथकं निवडणूक विभागाकडून तैनात करण्यात आलेली आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारे जी संशयित वाहनं आहेत किंवा बाहेरच्या पासिंगची वाहनं आहेत ती वाहनं अडवण्यात येत आहेत आणि त्यांची तपासणी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।